अहिल्यादेवी होळकर कनिष्ठ महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथील विद्यार्थ्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली। वर्ग 12वीचे परीक्षा केंद्र रद्द करणाऱ्या विभागीय शिक्षण मंडळाचा बोर्डाचा निषेध व्यक्त करीत दखल न घेतल्यास 15 नोव्हेंबरला रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी दिला आहे। जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील असलेल्या आसेगाव पूर्णा या गावात अहिल्यादेवी होळकर कनिष्ठ महाविद्यालय आहे। या कनिष्ठ महाविद्यालयात 12वीचे परीक्षा केंद्र होते, परंतु राजकीय दबावापोटी शाळेचे परीक्षा केंद्र रद्द करून दुसऱ्या शाळेत देण्यात आले, ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कुठलीही सुविधा देण्यात येत नाही। अशा ठिकाणी हे परीक्षा केंद्र देण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे। विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून अहिल्यादेवी होळकर कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक यांनी जिल्हाधिकारी व विभागीय शिक्षण मंडळात धाव घेऊन सदर परीक्षा केंद्र अहिल्यादेवी होळकर कनिष्ठ महाविद्यालयात कायम ठेवण्यात यावे अशी मागणी केली। या मागणीची दखल न घेतल्यास 15 नोव्हेंबरला आसेगाव पूर्णा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे। निवेदन देतेवेळी चैताली पारिसे, रेणुका पारिसे, समीक्षा निरगुडे, अनुष्का वानखडे, राधा काळे आदी असंख्य विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते। माझं नाव जेबी माहोरे, अहिल्यादेवी होळकर विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय येथे मी प्राचार्य म्हणून काम करते। आणि काय सांगाल तुम्ही रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे कशा संदर्भात? कारण मॅडम आमचं अहिल्यादेवी होळकर कनिष्ठ महाविद्यालय 1995 पासून सुरू झालेलं आहे आणि पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार 1998 मध्ये संस्थेने शाळेने शासनाकडे साकडं घालून महत् प्रयत्नाने हे केंद्र मिळवलं होतं HSCचं। कारण गरीब पालकांना आणि विद्यार्थ्यांना वर्गावलं जाणं परवडत नव्हतं आणि 1998 पासून 5 शाळा आणि विद्यालय या केंद्राला जोडलेले होते। 350 विद्यार्थी बसू शकतील एवढी क्षमता आमच्या या केंद्राची आहे। 3 मजली इमारत आहे, भक्कम संरक्षक भिंत आहे, CCTV कॅमेराज। मेन मुद्दा म्हणजे शासनाला काय मागणी आहे तुमची? शासनाला ही मागणी आहे की गेल्या 25 वर्षापासून जे केंद्र सतत सुरू आहे ते केंद्र याही वर्षी सुरूच ठेवावं व पूर्ण विद्यार्थी संख्येनुसार ज्या शाळा याला आधी जोडलेल्या होत्या त्या आताही जोडाव्यात आणि आमचे केंद्र सुरूच ठेवावं। कारण केंद्र स्टँडच्या बाजूलाच आहे, पोलीस स्टेशनच्या बाजूला आहे आणि शासनाच्या निकषानुसार सर्व भौतिक सुविधांची पूर्तता आमचे केंद्र करत आहे आणि हीच विद्यार्थी पालकांची सुद्धा मागणी आहे। माझं नाव जागृती निलेशराव वानखडे, मी अहिल्यादेवी होळकर कनिष्ठ महाविद्यालयामधली 11वीची विद्यार्थिनी आहे। तिथे आमचा मूळ मुद्दा असा आहे की आमची जे 26-27 वर्षापासून चालत आलेली जे 12वीचे सेंटर आहे ते यावर्षी राहणार नाही अशी मागणी आम्हाला असं पत्र मिळालेलं आहे। तर आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये ही मागणी घेऊन आलेलो आहे की आम्हाला। अर्चना रक्षे, सिटी स्कॅप न्यूज, अमरावती।